शिंदे समितीच्या शिफारशीनंतर राज्य सरकारनं आता कुणबी मराठा अशी जर नोंद असेल तर कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली आहे आणि राज्यभरात खास करून मराठवाड्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे। अभिलेख पडताळणी कक्ष अशा पद्धतीचे हे कक्ष आहे आणि त्या कक्षाच्या माध्यमातून आता कुणबी प्रमाणपत्र दिले जाते। कसं काम चालतं हे दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो। संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अशा पद्धतीने एक कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे। डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी होतं आणि इथूनच कुणबी जातीचं हे प्रमाणपत्र सुद्धा आता वितरित करण्यात येतं आणि यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खास टीम सुद्धा बसवण्यात आली आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं काम सुरू आहे। गेल्या 3 ते 4 दिवसात जवळपास 75 वर कुणबी जातीचे प्रमाणपत्र या ठिकाणून निर्गमित करण्यात आले आहे, देण्यात आले आहे। त्यामुळे जोरात काम सुरू आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। मात्र ही प्रक्रिया कशी असते, कसं तुम्हाला कुणबीचं सर्टिफिकेट मिळतं, काय त्याच्यासाठी करावं लागतं हे सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू, जेणेकरून तुम्ही जर कुणबी जातीचं प्रमाणपत्र घ्यायला आले तर तुमचं काम सोप पद्धतीने व्हावं। कक्षप्रमुख आपल्यासोबत आहेत विधाते सर। सर मला सांगा कशा पद्धतीने हे सगळं काम होतं, जर मला कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढायचं असेल तर कसं करावं लागतं? माननीय न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर कुणबी जातीच्या नोंदी असलेली अभिलेखे तपासण्याची मोहीम हाती घेण्यात आली। त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 961 पुरावे मानव दिनांकापूर्वीचे आपल्याला सापडलेले आहेत आणि सदरचे पुरावे आपण अशा पद्धतीनं शासनाची NICची जी वेबसाईट आहे त्याच्यावर आपण जिल्हानिहाय, तालुकानिहाय, गावनिहाय आणि विभागनिहाय आपण अपलोड केलेले आहेत। तर ज्या नागरिकांकडे अशी कुणबीची पुरावे नाहीत परंतु त्यांच्याकडे त्यांच्या पूर्वजांकडे जे असे पुरावे होते असे पुरावे त्यांना इथून सुद्धा मिळवता येतील आणि त्यांच्याकडे स्वतःकडे जर असे पुरावे असतील तर ते सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून अर्ज दाखल करू शकतात। मात्र यासाठी सर्वात महत्त्वाची बाब लक्षात घेणं गरजेचे आहे की असा अर्ज जात प्रमाणपत्राचा दाखल करताना मानव दिनांकापूर्वी आपले वडील आजोबा पूर्वज ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणाहून आपण केलेला अर्जच असा वैध असतो। म्हणजे थोडक्यात 1967 याचा मानव दिनांक आहे। 1967 पूर्वी आपले पूर्वज ज्या तालुक्यात राहत होते तिथून आपण त्या अर्जासाठी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावयाचा असतो आणि ती प्रमाणपत्र देण्यासाठी सक्षम प्राधिकारी उपविभागीय अधिकारी आहेत। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे उपविभागीय अधिकारी आहेत, ते सांगतील की जात प्रमाणपत्रासाठी कशा पद्धतीने अर्ज केला जातो आणि अंतिम जात प्रमाणपत्र त्यांना कशा पद्धतीने दिलं जातं। सर तुम्ही सांगा मला कशा पद्धतीने अर्ज करायचा आणि अजून एक गोष्ट, माझ्याकडे एक पुरावा आहे तर मी कसा अर्ज करावा आणि मी त्या गावाचा आहे पण माझ्याकडे काही पुरावा नाही तर मी आल्यावर मला कशा पद्धतीने ते देण्यात येईल? यामध्ये सर्वप्रथम ज्या अर्जदाराला ज्या जातीचं प्रमाणपत्र पाहिजे त्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी त्यांनी सेतू सुविधा केंद्रामार्फत अर्ज दाखल करायचा आहे। तर सर्वात आधी तो ज्या मूळ तालुक्याचा आहे रहिवासी तर त्या तालुक्यातून तो अर्ज करू शकतो त्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे। 1967 पूर्वीचं म्हणूया आपण, त्याचे जे पूर्वज आहेत 1967 पूर्वी ज्या तालुक्याचे रहिवासी आहेत तर त्यांनी त्या तालुक्यातून त्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे अर्ज करणं आवश्यक आहे। जसे की आता छत्रपती संभाजीनगर हा तालुका माझं कार्यक्षेत्र येते तर या तालुक्यामध्ये जे 1967 पूर्वी राहतात रहिवासी कुणबीसाठी तर ते माझ्याकडे अर्ज करू शकतात। त्यांनी सर्वप्रथम सेतू केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज करताना त्यांनी खासरा पाहणी असेल किंवा आपलं पाहणी पत्रक असेल, क पत्रक असेल किंवा नागरिकाचं राष्ट्र रजिस्टर असेल की इतर जे आपण पुरावे 67 पूर्वीचे म्हणतो तर त्याचा आधार घेऊन जिथं कुठं कुणबी अशी नोंद आहे त्यांच्या पूर्वजाची अशा एक पुरावा कुणबीचा सादर करणं आवश्यक आहे। त्यानंतर त्यांनी काय करणं आवश्यक आहे की त्यांचे जे वडील आजोबा पणजोबा यांच्या शाळेत आपण नाव घालताना एक निर्गम उतारा असतो तो निर्गम उतारा यासोबत जोडणं आवश्यक आहे। तसंच शाळेतून नाव काढताना TC असते तर TC या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे। यासोबत जर का त्यांच्या नातेवाईकांमध्ये कोणाचं जर का कास्ट सर्टिफिकेट असेल तेही आवश्यक आहे आणि त्याच्यासोबत जर का व्हॅलिडिटी झाली असेल तर ते दाखल करणं आवश्यक आहे। परंतु हे सर्व दुय्यम पुरावे आहेत। मूळ पुरावा आहे 67 पूर्वीचा जर का तुम्ही कुणबी नोंद असलेला पुरावा असेल आणि त्याच्या सोबतीला हे जे सांगितलेले आहेत हे पुरावे असतील आणि तुम्ही प्रॉपर ती वंशावळ जी आहे ती तुमची जुळत असेल तर तुम्हाला या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र देण्याची कारवाई सक्षम प्राधिकारी म्हणून या ठिकाणी करण्यात येते। सर आता जसं हे उघड आहे, सपोज मी कन्नडच्या नागद गावचा रहिवासी आणि माझ्याकडे असा पुरावा नाहीये पण आपल्याकडे काही पुरावे अपलोड झाले तर ते कसं म्हणजे आपण करायचं? आपण जसं की बघत आहोत कन्नड तालुक्यातील
देवपूळ आहे, नागद आहे. आता इथे नारायण भवानी नावांचा पुरावा आहे. आता नारायण भवानी यांचा पुरावा फक्त त्यांच्या स्वतःसाठीच काम येणार नाही, तर त्यांचे ब्लड रिलेशनमध्ये जेवढे भाऊ असतील, त्यांच्या बहिणी असतील, त्यांचे जे मुलं असतील, त्या सर्वांसाठी हा पुरावा काम येऊ शकेल. त्यांना फक्त सिद्ध करायचं आहे की हे वडिलांकडील नात्यांमध्ये, रक्ताच्या नात्यामध्ये आहेत. त्या आधारे त्यांना ते हा पुरावा आपण ग्राह्य धरू शकतो नारायण भवानीचा. निश्चित नारायण भवानीचा पुरावा त्यांचे सगळे रक्ताच्या नात्यांमधले सर्व जे नातेवाईक आहेत ते सर्वांना तो पुरावा लागू होऊ शकतो. आणि ही जी पुरावे आहेत ती आपण शासनाची जी NICची वेबसाईट आहे त्याच्यावर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू करत आहोत. आणि एवढंच नाही तर आपण सोबतच हे नमुना नंबर 2 आहे, फेरफार पत्रक याला आपण म्हणतो, याच्यामध्ये ती कुणबीची नोंद आहे. आणि सोबतच आपण असंही करत आहोत की ज्याची पुरावे आहेत आपल्याकडे त्यांच्यापर्यंत पोहोचून कॅम्प स्वरूपात आपण प्रमाणपत्र देण्याची कारवाई करत आहोत. म्हणजे अशा पद्धतीने जर गावात कोणाचा पुरावा असेल तर मी तुम्हाला दाखवतोय की इथं शासनानं स्वतःहून काही पुरावे शोधले आहे आणि ते डाउनलोड करून अपलोड करण्यात आलेले आहेत. आणि त्याच्याद्वारे तुम्हाला फक्त सापडलेल्या पुराव्यासोबत तुमची ब्लडलाईन सिद्ध करायची आहे आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. म्हणजे शासनाने एक भरीव काम केलं आहे असंही आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. बरं सर, एक ठीक आहे, प्रोसिजर आम्हाला समजली. किती दिवस लागतात जर ही सगळी प्रोसिजर केली तर? कायद्याने यामध्ये 45 दिवसाचा वेळ आहे, परंतु आपण जनरली 7 ते 8 दिवसात भेटून जाते. म्हणजे सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे? नाही, जनरल नॉर्मल, कारण की विद्यार्थ्यांना जशी अर्जन्सी आहे तर 7 दिवसात, पण परंतु काही त्रुटी असतील तर त्रुटी असल्यावर थोडाफार त्यामध्ये वेळ लागू शकतो. कारण आपण त्रुटी हे लिखित स्वरूपात किंवा त्यांना तोंडी कळवतो, त्यानंतर त्या त्रुटी पूर्तता करतात. अशा प्रकारचं एक जात सर्टिफिकेट असते. ही सगळी प्रोसिजर केल्यानंतर अशा पद्धतीने आता कास्ट सर्टिफिकेट दिलं जाते आणि त्यावर कुणबी असल्याची नोंद करण्यात येते. या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे, पुरावे सादर करायचे आणि कशा पद्धतीने सगळं काम सुरू आहे, युद्ध पातळीवर काम सुरू आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि अधिकाऱ्यांनी सांगितलेले जर सगळे पुरावे तुम्ही सोबत घेऊन आले तर निश्चितपणे 8 दिवसांमध्ये तुम्हाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर. विकासाचा ध्यास म्हणजे